नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे, अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशांना पुरवठादार शोधाच म्हणजेच व्हेंडर निवडण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध करून देण्यात येतो. तर यामध्ये ज्यावेळेस कंपन्या ॲड होतील त्यावेळेस हे शेतकरी बांधव आपली कंपनी यामध्ये निवड करून घेऊ शकतात. तर सध्या यामध्ये कंपन्यांचा स्टॉक नाही. तर ज्या शेतकऱ्यांच्या करंट स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती दाखवली जात असेल की A1 फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवले, तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये संधी दिली जाते. तर यामध्ये योग्य ती कागदपत्रांची आपण पूर्तता करून आपण आपला जो काही फॉर्म आहे हा रिसबमिट करू शकतात. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म रिजेक्टेड अशा प्रकारे जर स्टेटस दाखवत असेल, तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये परत अर्ज करण्याची संधी नाही. यांचा जो काही अर्ज आहे हा अर्ज महावितरणने बाद केलेला आहे आणि ते बाद करण्याचे कारण सुद्धा खाली देण्यात येते की आपला अर्ज हा कोणत्या कारणामुळे बाद झालेला आहे. तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये संधी दिली जात नाही. परंतु या शेतकऱ्यांनी जो काही आपला लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, हा लाभार्थी हिस्सा त्यांना परत मिळू शकतो. परंतु हा जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा मिळण्यासाठी या शेतकऱ्याला खूप मोठी प्रतीक्षाही करावी लागत आहे. तर यामध्ये कमीत कमी 8 ते 10 महिनेचा कालावधी यामध्ये जाऊ शकतो. तर अशाच प्रकारे एका शेतकऱ्याचा अर्ज यामध्ये महावितरणकडून रिजेक्ट करण्यात आलेला होता आणि या शेतकऱ्याला ही जी काही लाभार्थी हिस्सा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी 3 HP साठी ती जी काही अमाऊंट आहे ती या शेतकऱ्याला परत मिळालेली आहे. तर अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर येथे तशा प्रकारचे स्टेटस इथे दाखवले जात आहे, जसे की अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र. आणि या शेतकऱ्याला ही जी काही रक्कम आहे, जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा या शेतकऱ्याला परत मिळालेला आहे कालच्या तारखेला. तर आपण या स्क्रीनवर पाहू शकतात की अशा प्रकारचा एक SMS या शेतकऱ्याला आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे. तर यामध्ये युआर अकाउंट जे काही आपण अकाउंट नंबर दिलेले आहे फॉर्म भरता वेळेस, त्या अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याला मिळालेली आहे. तर आपण इथे पाहू शकतात की अशा प्रकारचा SMS इथे प्राप्त झालेला आहे आणि 22,971 रुपये या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा सुद्धा झालेले आहे. आणि अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये येथे काय दाखवत आहे, अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र. तर ज्यावेळेस आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये रिजेक्ट होतो, रिजेक्ट झाल्याच्या नंतर येथे अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र म्हणजेच फायनल रिजेक्शन अँड एलिजिबल फॉर रिफंड अशा प्रकारचे स्टेटस जर दाखवत असेल, तर आपणास आपली जी काही अमाऊंट आहे ही अमाऊंट आपणास परत मिळणार आहे. तर सध्या या शेतकऱ्याचे जे काही करंट स्टेटस आहे अशा प्रकारे दाखवत आहे. तर काही दिवसामध्येच या शेतकऱ्यांचे स्टेटस हे अशा प्रकारे चेंज होईल. तर आपण येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात की परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर रिफंड प्रोसेस कंप्लीटेड अँड अमाऊंट ट्रान्सफर टू बेनिफिशरी अशा प्रकारे करंट स्टेटसमध्ये त्या शेतकऱ्याचे जे काही स्टेटस आहे हे बदलून जाईल. तर यामध्ये कमीत कमी 8 ते 10 महिन्यांचा कालावधी यामध्ये लागू शकतो. तर या शेतकऱ्याला 8 महिने हे झालेले आहे आणि 8 महिन्यानंतर ही जी काही अमाऊंट आहे ही अमाऊंट या शेतकऱ्याला परत मिळालेली आहे.